नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी आपण प्रगतीशील शेतकरी तुकाराम भाऊ साप्ते मालगणी यांच्या मिरचीच्या प्लॉटवर मिरची पाहण्यासाठी आलेलो आहे. तर त्यांनी आपल्या कंपनीचं कालाकीड बायो हे या ठिकाणी सोडलेलं आहे. तर त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आली याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार भाऊ. नमस्कार. माझं नाव तुकाराम नामदेव साप्ते, राहणार मलगी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. मोबाईल 29 तारखेला मिरची लागवड केलेली होती आणि मिरची लागवड केल्यानंतर कालाकीड बायो हे खत सोडले. एक 25 किलोची बॅग होती, एक 50 किलोची, मी 3 किलोची बायो सोडली 8 दिवसापूर्वी सोडली. 8 दिवसा अगोदरची मिरची स्थिती जी होती ते सोडल्यानंतर 8 दिवसानंतर आज जी मिरची स्थिती आहे ती एकदम अतिउत्तम आहे. कुठल्याही प्रकारचं रोग नाही, काहीच नाही. मिरचीचं एकदम क्वालिटी अगदी चांगली आहे आणि मला पुरेपूर 100% म्हणता 1001% बायो कालाकीड बायोचा 1001% रिझल्ट मिळालेला आहे. भाऊ, या ठिकाणी बाकी शेतकरी बंधूंना वापरण्याबद्दल काय सांगताल तुम्ही? शेतकऱ्यांनी मला तर असं वाटतं की या कालाकीड बायोचा रिझल्ट कोणतीही शंका मनात न बाळगता किंवा कंपनी आपल्याला फसवते, आपल्याला इतर कंपनी जसं फसवलं तसं या कंपनीचं कुठल्याही शंका न बाळगता कंपनीचा एक नंबर रिझल्ट आहे. कमी दरामध्ये बी चांगली सुविधा आहे, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे असं माझ्या मतानं मला वाटतंय. म्हणजे त्यांनी वापरायला पाहिजे. हा, वापरा 1001% वापरायला पाहिजे. या ठिकाणी भाऊंनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तरी बाकी शेतकरी मंडळींनी पण आपल्या प्लॉटवर वापरावं ही विनंती. या ठिकाणी जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.